आज आपण सपोर्टवरून ट्रेड कसा करायचा ते शिकणार आहोत. तर इथं मार्केटमध्ये आपण सगळ्यात पहिले एक सपोर्ट बनवून घेऊया. हा सपोर्ट बघून घ्या की आपण काय करायचं. आता सगळ्यात पहिले सपोर्टवर हॅमर कॅन्डल बघायची मार्केटमध्ये कुठे आहे. तर हा निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये नाही, बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपण बघतोय. तर इथं एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे. इथंसुद्धा एक हॅमर कॅन्डल बनली आहे. तर आपण काय चूक करतो की कुठे बी हॅमर कॅन्डल केली की लगेच बाय करतो. तर तसं नाही करायचं. जोपर्यंत सपोर्टवर हॅमर कॅन्डल बनत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपण ट्रेड घ्यायचा नाही. आपल्या टप्प्यात आणूनच कार्यक्रम करायचा आहे आणि एकच सेटअप वापरायचा आहे की तो तुम्हाला कधी पण प्रॉफिट करू शकतो. इथं बघू शकता तुम्ही, जवळपास या नुसत्या हॅमर कॅन्डल जर तुम्ही ट्रेड केली आणि सपोर्टवरच करायची, बाकी कुठेही ती ट्रेड करायची नाही. आता इथं बघा, मध्यभागी एक हॅमर कॅन्डल बनली आणि इथं आपला SL हिट झालेला आहे. किती सोपं आहे शेअर मार्केट. जर तुम्ही एक सेटअपवर काम केलं तर तुमचं कधीच हा लॉस होणार नाही. तुमचे 90% ट्रेड्स बरोबर जाऊ शकणार आहे. तर तुम्हाला फक्त हॅमर कॅन्डल आणि सपोर्ट ह्या 2 गोष्टी जर तुम्ही शिकला तर मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिट करू शकता. आता बघू शकता इथे 1:3 4चं इथं टार्गेट भेटतं आहे. नुसतं हॅमर कॅन्डलनं तुमचं SLसुद्धा कमी होतो आहे. आणि इथं जर ब्रेकआउट दिलं आहे मार्केटनं, बघू शकता इथं डायरेक्ट फॉल केलं आहे. तर तिथं हॅमर कॅन्डल बनली नाही. तर जिथं हॅमर कॅन्डल बनली नाही तिथं ट्रेडच घ्यायचा नाही. जिथे हॅमर कॅन्डल बनली तिथं तुम्हाला ट्रेड उचलायचा आहे. आणि एक सेटअप एक काम जर केलं तुम्ही 100% प्रॉफिटेबल बनू शकता. तर व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.